हाय हॅलो नमस्कार. पंढरपूर तडका स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण झणझणीत गावठी स्टाईलमध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवणार आहोत ते पाहणार आहोत. बघा इथं मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत 1-2-3 आणि त्याचं छान प्रकारे आता व्यवस्थितरित्या आपण त्याचं वरचे शिरा कापून घ्यायचे, काढून घ्यायचे आणि व्यवस्थित शेवग्याच्या शेंगा आपण कट करून घ्यायच्या आहेत. मी बघा इथं पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यात थोडेसे पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकून हळद टाकलेले आहे आणि सगळ्या मी निवडलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत. आता या शेवग्याच्या शेंगांना आपण शिजायला ठेवूया आणि ह्या शेंगा शिजेपर्यंत बाकीच्या तयारीला आपण स्टार्ट करूया. मी इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅनला थोडं गरम होऊ द्यायचं आणि आता तेल घालून घ्यायचं 1 पळी. जिरे घातलेले आहेत मी, थोडी हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे मी थोडं, काळा मसाला घातलेला आहे, धनेपूड घातलेली आहे आता आणि व्यवस्थितरित्या हे मसाले आपण भाजून घ्यायचे. छान मसाले भाजले की त्याच्यामध्ये मी खोबरं बारीक करून घेतलेलं होतं, ते थोडंसं खोबरं घातलेलं आहे. खोबरं लसूण बारीक केलेली घालून आता मिक्स करून घ्यायचं. छान भाजून एकजीव करून घ्यायचं त्याला व्यवस्थितरित्या. बघा मी किती छान भाजून घेतलेलं आहे आणि छान भाजल्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि अजून छान भाजून घ्यायचं. बघा किती छान प्रकारे त्याला तर्री सुटलेली आहे. अजून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आता भाजीला आणि शिजलेल्या आपल्या शेंगाही घालून घेतलेल्या आहेत आणि छान ह्याला एक मस्तपैकी उकळी येऊ द्यायची, म्हणजे छान शिजून जातील अजून एकदा शेंगा. पाच मिनटं शिजू द्यायचं आणि नंतर त्याच्यावरती आपण कोथिंबीर घालून द्यायची. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. अशाच नवीन रेसिपीसाठी पंढरपूर तडका स्टुडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी ती सुंदर भाजी दिसते, नक्की ट्राय करा. धन्यवाद.